भटकंती करत असताना अनेक किल्ल्यांवर किंवा मंदिरांवर, जुन्या वाड्यांवर, विहिरींवर किंवा एखाद्या समाधीवर देखील आपल्याला शरभाचे शिल्प हमखास पाहायला मिळते. पण कधी विचार केलाय शरभ म्हणजे काय? शरभाची मूळ उत्पत्ती कशी झाली? शरभ शिल्पामागील प्रयोजन काय? शरभ आणि हत्ती यांच्यातील युद्ध संबंध काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी कौशिक पाटील शिवगजवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. पुराण कथेनुसार नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केला ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतर नरसिंह उठला मातला आणि सामान्य लोकांना त्रास देऊ लागला. त्यासाठी शंकराने लोकग्रहास्तव शरभाचे अवतार घेऊन नरसिंहाचा अंत केला. शंकराचे हे अवतारी रूप म्हणजे सिंहासारखे विक्राळ तोंड, डोक्यावर जटामुकुट, त्यावर गंगा आणि चंद्र, अर्ध मानव अर्ध प्राणी आणि अर्ध पक्षी यांचे एकत्रित असे शरीर, 8 पाय, तीक्ष्ण नख्या, 2 पंख, मोठी आणि लांब वेटोळे असलेली शेपूट, आपल्या चारही हातामध्ये सर्प, अग्नी, मृग आणि पाश धारण करणारा, आपल्या पुढील दोन्ही पायांनी नरसिंहाला पकडणारा, असे हे शंकराचे उग्र रूप म्हणजेच शरभाचे दैवी रूप. तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरील थिरुभुवनम या गावात शरभेश्वराचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 108 उपनिषदांपैकी शरभ उपनिषद हे देखील एक उपनिषद आहे. परंतु श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावर आपल्याला खडकधारी शरभ पाहायला मिळते. कायमेरा हा परदेशी प्राणी देखील शरभाची साम्यता दर्शवतो. त्यामुळे इतर धर्मांमध्येही शरभाची संकल्पना अस्तित्वात असावी असे वाटते. शंकराच्या अवतारी रूपातील शरभ आणि ऐतिहासिक स्थळांवरील शरभ शिल्प यांमध्ये फरक आहे. शरभ शिल्प हे शक्यतो 4 पायांचेच असते. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंवर किंवा दरवाजांवर शरभ हा कधी कधी हत्तीशी युद्ध करताना आढळतो, तर कधी 2 तोंडाच्या पक्षाशी युद्ध करताना आढळतो, कधी 2 पंखांचा आढळतो, तर कधी 4 पंखांचा आढळतो. हत्ती हा अतिशय सामर्थ्यशाली आणि बुद्धिमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हत्तीप्रमाणेच सामर्थ्यशाली आणि बुद्धिमानी शत्रूचा पराभव करण्याचा पराक्रम बाळगणारे राज्यकर्ते स्वतःला शरभ म्हणजेच अधिक शक्तिशाली दर्शवत. राज्यकर्ते स्वपराक्रमाचे आणि राज्याच्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी शरभ शिल्प हे एक उत्तम साधन समजत असावेत. त्यामुळे किल्ल्यांवर, मंदिरांवर, ऐतिहासिक वास्तूंच्या दर्शनी भागावर शरभ शिल्प लावले जात असावे. गोवा राज्याच्या कदंब परिवहन महामंडळाचे चिन्ह म्हणून शरभाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. शरभाचे काही प्रकार पाहूया. कोथळी गडावर माचीतून बालेकिल्ल्याच्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेले शरभाचे शिल्प आपले लक्ष वेधून घेते. आपला पुढील उजवा पाय वर उचलून शेपटीला वेटोळे घातलेला हा शरभ आहे. या शरभाला पंखविहित केवळ शरभ असे म्हणतात. देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरावर देखील अत्यंत सुबक असे शरभाचे शिल्प आहे. शरभाने आपल्या तोंडात 1, शेपटीत 1 आणि चारही पायात 4 असे एकूण 6 हत्ती पकडलेले आहेत. त्याचबरोबर शरभाला 2 पंख देखील आहेत. या शरभाला षटगज विजयी द्विपंखधारी शरभ असे म्हणतात. शिवरायांचा जन्मदुर्ग असणाऱ्या शिवनेरी गडावर देखील शरभाचे अत्यंत दुर्मिळ असे एक द्वारशिल्प आहे. गडाच्या दुसऱ्या दरवाजावर म्हणजेच सध्याच्या गणेश दरवाजावर उजव्या बाजूला हे शिल्प आहे. शरभाने आपल्या मागील दोन्ही पायात प्रत्येकी 1-1 असे 2 हत्ती पकडलेले असून आपल्या पुढील डाव्या पायाने 2 तोंड असणाऱ्या पक्षाला पकडलेले आहे. शिवाय शरभाला 1 पंख देखील आहे. या शरभाला
द्विगज तथा गंड भेरुंड विजयी एक पंखधारी शरभ असे म्हणतात. स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. रायगडावरील महादरवाजाच्या उजव्या बाजूला एक सुबक असे द्वारशिल्प आहे. या शिल्पात शरभ सरळ उभा असून त्याच्या पुढे एका नक्षीदार चौथऱ्यावर हत्ती उभा आहे. शरभ आणि हत्ती यांच्यात कोणत्याही प्रकारचा संघर्ष न दाखवता दोन्ही प्राण्यांमधील फरक दर्शवलेला आहे. शिवाय या शरभाला शिंग सुद्धा आहे. या शरभाला गजसह शरभ असे म्हणतात. शरभ शिल्पाचे असे अनेक प्रकार आहेत जे आपण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये पाहणार आहोतच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका. आणि जर तुम्ही शिवगजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.